तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या मुंबईमध्ये म्हाडाच्या 2640 घरांची सोडत जाहीर झालेली आहे आणि त्या अंतर्गत मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, ज्यामध्ये 1 RK पासून ते 3 BHK पर्यंतची घरे आहेत, जी EWS, LIG, MIG आणि HIG म्हणजे अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठी आहेत। त्याच्यात एक महत्त्वाचं लोकेशन आहे मित्रांनो, ते म्हणजे पत्राचाळ गोरेगाव येथे व्हिजिट करा असे अनेक कमेंट्स येत आहेत मित्रांनो। आणि आता आपण जसं आपल्याला अपडेट घेता येतील तसे आम्ही अपडेट देत आहोत। काही महिन्यापूर्वी आम्ही पत्राचाळ या ठिकाणी व्हिजिट केली होती मित्रांनो, तेथील आम्ही इत्यंभूत माहिती घेतली होती, त्या ठिकाणचं काम कशा प्रकारे सुरू आहे, ए विंगचं काम कशा प्रकारे सुरू आहे, तेथील घरे कशी असणार आहेत किंवा अगदी एकंदरीत त्या संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आम्ही काही महिन्यापूर्वी त्या ठिकाणी गेलो होतो आणि ते व्हिज्युअल्स मित्रांनो आपल्याकडे आत्ताही तसेच अवेलेबल आहेत। त्याच व्हिज्युअलच्या सहाय्याने आज आपण या भागामध्ये नेमकं जे काही पत्राचाळ गोरेगाव प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये घरे कशी आहेत, नेमकं त्या सोसायटीमध्ये काय काय कोणत्या प्रवर्गाचे किती घरे आहेत, अंतर किती आहेत, म्हणजे नेमकं स्टेशन किती लांब आहे किंवा तुमचा आजूबाजूचा परिसर कसा आहे, ही सगळी माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो। कारण सध्या आपल्याकडे प्रत्येक साईडला जाऊन लगलीच अपडेट देणं खूप मुश्किल होते। सध्या आमचे वेगवेगळ्या साईडला साईट व्हिजिट सुरू आहे। आता यानंतर मित्रांनो आपण बोरिवली असेल किंवा चारकोप असेल या ठिकाणी आपण साईट व्हिजिट करणार आहोत। त्याच्यानंतर गोरेगावची साईट व्हिजिट आपण ऑलरेडी केलेली आहे, बरेच व्हिडिओज आपण टाकलेले आहेत आणि आज आपण पत्राचाळ येथील 2 BHKचा जे काही सॅम्पल आहे तो दाखवा अशा अनेक कमेंट्स येत होत्या। तर आम्ही मित्रांनो काही महिन्यापूर्वी जो काही व्हिडिओ शूट केला होता तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, कारण त्यावेळेस इमारतीचं काम सुरू होतं, त्या प्रोजेक्टचं काम सुरू होतं आणि आता ते काम ऑलमोस्ट झालेलं आहे। आता तुम्ही आता जे काही व्हिज्युअल्स बघताय मित्रांनो ते सगळे पत्राचाळ प्रकल्पाच्या आजूबाजूचे रिअल व्हिज्युअल्स आहेत, संग्रहित नाहीत, म्हणजे पत्राचाळच्या टेरेसवरून घेतलेले हे व्हिडिओज आहेत मित्रांनो। त्याच्यामुळे तुम्हाला आजूबाजूच्या लोकॅलिटीचा नक्कीच अंदाज येईल की पत्राचाळ प्रकल्प नेमका आजूबाजूचा परिसर नेमका कसा आहे आणि आजूबाजूचे जे काही कम्युनिटी आहे, जे काही आजूबाजूचा परिसर आहे तो नक्कीच तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो। आणि हा ॲक्च्युअल पत्राचाळीच्या टेरेसवरून घेतलेला व्हिडिओ आहे। पत्राचाळ मित्रांनो येथील जे काही बी विंग, सी विंग आणि डी विंग येथील पोझिशन ऑलरेडी झालेले आहेत, ते पूर्ण झालेलं आहे, फक्त ए विंगचं काम सध्या सुरू होतं मित्रांनो। आता मी तुम्हाला दाखवतो की आम्ही काही महिन्यापूर्वी जो काही व्हिडिओ शूट केला होता तुम्ही पाहू शकता मित्रांनो। ही जी काही इमारत दिसते ही ए विंग आहे, जे तुम्हाला आता सध्या काम चालू असलेली दिसते ही ए विंग आहे, ज्याचा समावेश लॉटरीमध्ये करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की जवळजवळ 85 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। आता लोकेशनचा तुम्ही विचार करा तर लोकेशन अगदी प्राईम आहे मित्रांनो, अगदी स्टेशन म्हणजे रेल्वे स्टेशन म्हणा, मेट्रो स्टेशन म्हणा, मार्केट म्हणा, कॉलेजेस, शाळा हे सगळं जवळ आहे। पहिला आपण या प्रकल्पाचं डिटेल पाहूया नेमकं काय आहे ते। तर या ठिकाणी पहा प्रकल्पाचा तपशील, संकेत क्रमांक आहे 537, विंग ए म्हणजे ए विंग, पत्राचाळ, सिद्धार्थनगर, सेक्टर क्रमांक 3, पहाडी गोरेगाव पश्चिम, मुंबई 400104। आता उत्पन्न गट पहा मित्रांनो, उत्पन्न गट आहे अल्प उत्पन्न गट, अर्थातच LIG। यासाठी मासिक तुमचं उत्पन्न हे 50,001 ते 75,000 दरम्यान आणि वार्षिक उत्पन्न 6,01,000 ते 9,00,000 दरम्यान असायला हवं, तर तुम्ही अर्ज करू शकता। एकूण उपलब्ध घरे आहेत 85, जी 2 BHK स्वरूपाचे आहेत। ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे 2 BHK। चटई क्षेत्र आहे मित्रांनो 55.93 स्क्वेअर मीटर, अर्थात 602 स्क्वेअर फीट। किंमत आहे 1,36,40,471 रुपये। स्थिती पाहिली तर ही घरे ही विंग 9 म्हणजे सप्टेंबर 2026 पर्यंत तयार होणार आहे अशी ऑलरेडी माहिती महारेराच्या साईटवर देण्यात आलेली आहे। आणि बी, सी आणि डी या तीनही विंगला OC आलेली आहे। सोसायटी बनलेली आहे श्रीराम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असं त्या सोसायटीचं नाव सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे। आणि तिथे मागील जे काही लॉटरीतील विजेते होते 2016 मधील तेथील विजेत्यांना घरे अलॉट सुद्धा झालेली आहेत आणि तिथेच आता ही ए विंग नव्याने तयार झालेली आहे। आता मित्रांनो कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी किती घरे उपलब्ध आहेत तर तुम्ही पाहू शकता। जनरल पब्लिक अर्थातच सर्वसाधारण जनता ज्याला आपण ओपन कॅटेगरी म्हणतो त्यासाठी 44 घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानंतर तुम्ही पुढे पहा SC प्रवर्ग 15 घरे, ST प्रवर्ग 5 घरे, NT प्रवर्ग 1 घर, DT प्रवर्ग 1 घर, जनरलिस्ट अर्थात पत्रकार 2 घरे आहेत, फ्रीडम फायटर 2 घरे आहेत, फिजिकली हँडिकॅप 3 घरे आहेत, डिफेन्स फॉर्स फॅमिली 2 घरे आहेत, एक्स सर्व्हिसमॅन 4 घरे आहेत, MLA MP म्हणजे जे आमदार खासदार आहेत विधानसभा परिषदेचे सदस्य त्यांच्यासाठी 1 घर आहे, म्हाडा एम्प्लॉईज 2 घरे आहेत, स्टेट गव्हर्नमेंट 4 घरे आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट 2 घरे आहेत आणि RT साठी 2 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। आता जसं मी सांगितलं मित्रांनो की ही ए विंग आहे ज्या ठिकाणी तुम्ही काम आहे पाहू शकता आणि बाजूला
बी, सी आणि डी अशा 3 विंग्स या ठिकाणी. तुम्हाला त्याही विंग तुम्हाला दाखवतो, तुम्हाला म्हणजे जे तयार आहेत ऑलरेडी कॉम्प्लेक्स तयार झालेले तेही मी तुम्हाला दाखवतो. पण एकंदरीत अशा प्रकारचे ही इमारत आहे ज्या ठिकाणी ही घरे उपलब्ध केलेली आपल्याला दिसून येत आहेत. आणि इकडे बी आणि सी जे काही विंग आहेत त्या विंग आहेत. आता हे पूर्ण काम झालेलं मित्रांनो. आता मी लवकरच ॲक्च्युअल साईट व्हिजिट करणार आहे. तुम्ही पाहू शकता व्हाईट झालेलं आहे, बिल्डिंग पूर्ण झालेली आहे आणि अशा प्रकारचं हे इथे तुम्ही बिल्डिंग पूर्ण झाल्याचं पाहू शकता. पण आता मात्र हे पूर्ण कलरचं काम सुद्धा झालेलं आहे आणि लवकर मित्रांनो आम्ही ॲक्च्युअल पुन्हा एकदा नवीन साईट व्हिजिट करून तेथील इत्यंभूत माहिती घेऊन येणार आहोत. आता इथे जो काही सॅम्पल फ्लॅट आम्ही दाखवणार आहोत तो सॅम्पल फ्लॅट त्यावेळेस शूट केला होता ज्याची स्थिती बराबर नव्हती, तरीसुद्धा एक तुम्हाला अंदाज यावा यासाठी आम्ही हा सॅम्पल फ्लॅट दाखवत आहोत. याच्यावरून तुम्हाला एक कल्पना येईल की नेमका फ्लॅट कशा प्रकारचा आहे. आतमध्ये थोडी घाण आहे मित्रांनो, म्हणजे सामान वगैरे ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथून आतमध्ये गेल्यानंतर पहिलं तुम्हाला लेफ्ट साईडला किचन लागणार आहे. एक प्लॅटफॉर्म देण्यात आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं. हा किचन आहे, सेपरेट किचन आहे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर आपल्याला हॉल लागणार आहे. हॉल तुम्ही पाहू शकता प्रशस्त असा हॉल आहे. खिडकीसुद्धा खूप मोठी आहे. असं म्हणजे नॉर्मली एवढ्या मोठ्या खिडक्या दिल्या जात नाहीत. इथे खूप मोठी खिडकीसुद्धा म्हणजे हवेशीर घरे राहावीत याची कुठेतरी काळजी घेण्यात आलेली आहेत. व्हेंटिलेशन चांगलं राहावं, प्रकाश चांगला राहावा यासाठी हे मोठमोठ्या विंडोज यासाठी बनवण्यात आलेली आहेत. पुढे गेल्यानंतर आपण पाहू शकतो एका साईडला म्हणजे डाव्या साईडला आपल्याला पहिला 1 BHK आहे जिथे सुद्धा खिडकी पाहू शकता आणि बाहेरचा परिसर सुद्धा मी दाखवतो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता बाहेरचा परिसर कशा प्रकारचा आहे तो. मी परत सांगतो हा 2 ते 3 महिन्यापूर्वी व्हिडिओ शूट केलेला आहे. इथे पहा हा ह्याच्यानंतर पुढे तुम्हाला टॉयलेट बाथरूम आहे. आता इथे सामान पण आहे मित्रांनो, तर तुम्हाला पाहताना थोडं वेगळं वाटेल पण एक नक्की अंदाज घ्या की नेमका फ्लॅट कशा प्रकारचा असणार आहे तो, जेणेकरून फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सोयीस्कर होऊ शकतं. पुढे मास्टर बेड आहे मित्रांनो. पहिले तुम्हाला राईट साईडला टॉयलेट बाथरूम दिलेला आहे आणि टॉयलेट बाथरूमच्या नंतर तिकडे पुढे तुम्हाला मास्टर बेडचं जे काही रूम आहे ती दिलेली आहे. आता बेडरूम इकडे पाहू शकता अशा प्रकारचा हा बेड आहे. इथे सुद्धा प्रशस्त म्हणजे खिडकी खूप मोठी देण्यात आलेली आहे. तर हे एकंदरीत 2 BHKचं एक स्ट्रक्चर आहे मित्रांनो ज्याची तुम्हाला आयडिया येऊ शकते. आता ॲक्च्युअल 2 BHK जो आहे प्रॉपर बनवलेला तोही मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे या आठवड्यामध्ये, कारण मी आता लवकर तेथील साईट व्हिजिट करून इत्यंभूत माहिती घेऊन येणार आहे. नेमका सोसायटी गेट कसं आहे, एंट्रन्स कसं आहे, टेरेस कसं आहे, पाण्याची सुद्धा पार्किंग. विशेष म्हणजे पार्किंग मित्रांनो या ठिकाणी स्टील खाली अंडरग्राऊंड 2 फ्लोर म्हणजे 2 खाली डक हे फक्त पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. म्हणजे सफिशियंट पार्किंगसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे आणि म्हणून कुठेतरी अशा प्रकारचे घर आहेत मित्रांनो. आता महत्त्वाची माहिती पाहूया आपण प्रकल्पापासूनचं अंतर. या प्रकल्पापासून राम मंदिर रेल्वे स्टेशन आहे 1.2 किलोमीटर अंतरावरती. गोरेगाव रेल्वे स्टेशन 2 किलोमीटर अंतरावरती. गोरेगाव पश्चिम मेट्रो स्टेशन 1.5 किलोमीटर अंतरावरती. गोरेगाव पूर्व मेट्रो स्टेशन 1.6 किलोमीटर अंतरावरती. पश्चिम द्रुतगती महामार्ग वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे 1.6 किलोमीटर अंतरावरती. आजूबाजूचा परिसर मी परत सांगतो मित्रांनो अतिशय प्राईम लोकेशन आहे. आजूबाजूचा एरिया खूप चांगला आहे. म्हणजे तुम्हाला तिथे सगळ्या सोयीसुद्धा शाळा असेल, कॉलेज असेल, दुकान असेल, शॉपिंग असेल, मॉल असेल, सगळ्या काही सुविधा अगदी जवळ म्हणजे 1 किलोमीटरच्या परिघामध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लोकॅलिटीबद्दल किंवा आजूबाजूच्या एरियाबद्दल टेन्शन घ्यायचं काम नाही. तरीसुद्धा मी लवकरच व्हिजिट करून संपूर्ण माहिती इत्यंभूत माहिती घेऊन येणार आहोत. आता अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, जर आपल्याला म्हाडा सिडको योजनेबाबत शंका आहेत किंवा आपल्या मनात घर खरेदी संदर्भात प्रश्न असतील किंवा आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर तज्ज्ञांकडून उत्तरे मिळतील अगदी माफक दरात. अर्थातच मित्रांनो तुम्हाला rkpropertynews@gmail.com वरती हाय क्वेरी आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. आत्तापर्यंत मित्रांनो अनेक जणांनी या फोनिंग सुविधेचा लाभ घेतलेला आहे. ही फोनिंग सुविधा फक्त मुंबई लॉटरीपुरतीच मर्यादित कालावधीसाठी आपण सुरू केलेली आहे. अगदी माफक दरामध्ये मित्रांनो तुम्ही तुमचे कोणतेही प्रश्न आम्हाला विचारू शकता. तुम्हाला डायरेक्ट आमच्याशी कनेक्ट होता येईल. तुम्हाला डायरेक्ट आमच्याशी फोनवरती बोलता येईल. तुमच्या मनातील सगळे डाऊट्स हे तुमच्याशी प्रत्यक्ष बोलूनच आपल्याला सगळे डाऊट्स क्लिअर करता येतील यासाठी फोनिंग सुविधा उपलब्ध केलेली आहे. फक्त मित्रांनो अननेसेसरी कॉल टाळता यावेत यासाठी आम्ही जीमेल ID दिलेला आहे. जीमेल IDवर फक्त तुम्हाला हाय क्वेरी आणि तुमचा मोबाईल नंबर ड्रॉप करायचा आहे. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आमच्याकडून लगेच रिप्लाय दिला जाईल. धन्यवाद.